नमस्कार. मी सौ माधुरी नंदन कुलकर्णी. आज आपण ऐकणार आहोत मधुसूदन शिवलकर यांचे रामरक्षेवरील राम नाम आरोग्य रक्षक कवच भाग 2. रामरक्षा श्लोक. सुग्रीवे शक्कटीत पातू सक्तीनी हनुमत प्रभू. अर्थात आपले राज्य परत मिळाल्यावर संसारात रमलेल्या सुग्रीवाला सीताशोध मोहिमेची जाणीव करून देताना रामाने कटिबद्ध व्हायला सांगितले. त्या रामचंद्रा, माझ्याही कटिप्रदेशाचे रक्षण कर. हनुमंताला उड्डाण घेण्यासाठी श्रीराम कृपेने जांघामध्ये शक्ती देणाऱ्या प्रभू श्रीरामा, माझ्याही जांघांचे रक्षण कर. उरू रघुत्तम पातू रक्षकुल विनाशकृत. अर्थात राक्षस कुळाचा नाश करून रघुकुळाचा उद्धार करणाऱ्या राघवा, माझ्या दोन्ही मांड्यांचे पायाचे रक्षण कर. जानुनी सेतुकृत्पा तू जंघे दशमुखांतका. अर्थात ज्या अथांग सागरावर केवळ रामाचे नाव श्रद्धेने लिहून दगडांचा सेतू उभारला गेला, त्या राघवा, माझ्या शरीराचा सेतू अर्थात शरीराचा वरचा आणि खालचा भाग ज्या गुडघ्यांनी जोडला गेला आहे, त्या गुडघ्यांचे रक्षण कर. रावणाला मारण्यासाठी एवढ्या दूर चालत आलेल्या राघवा, माझ्याही पोटऱ्यांमध्ये शक्ती देत रक्षण कर. पादो विभीषणप्सीद पातु रामोखिलं वपू. अर्थात विभीषणाला लंकेचे स्वामित्व राजलक्ष्मी देणाऱ्या रामचंद्रा, माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण कर. आणि सर्वांना आनंद देणाऱ्या श्रीरामा, माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण कर. हे श्लोक म्हणजे संपूर्ण शरीराचे संरक्षण कवच आहेत. ते रोज श्रद्धेने म्हटले तर राम आपली रक्षा नक्कीच करतात. त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्रामधील काही विशिष्ट पदं जर रोज म्हटले तर विशेष लाभ होतो. आपदारं हर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अर्थात सर्व संकटे दूर करणाऱ्या आणि सुखसंपत्ती प्रदान करणाऱ्या या जगाच्या प्रिय आणि सुंदर भगवान रामाला मी पुन्हा पुन्हा नमन करतो. हे सर्व बाधानाशक मंत्र असलेले पद रोज म्हटले तर संकटातून बाहेर पडण्यासाठी बळ मिळते आणि संकटे दूर होऊन सर्व सुख आणि संपत्ती मिळते. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मिन् नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. अर्थात राजामध्ये सर्वश्रेष्ठ श्रीराम नेहमी विजय मिळवतात. मी लक्ष्मीपती भगवान श्रीरामाची पूजन करतो. ज्यांनी संपूर्ण राक्षस सैन्याचा नाश केला अशा श्रीरामाला मी नमस्कार करतो. मला श्रीरामासारखा दुसरा कोणी आश्रयदाता नाही. मी त्या शरणागत वत्सलाचा दास आहे. मला सदैव श्रीराम लीन राहू दे. हे प्रभू श्रीरामा, तू माझ्या या संसार सागरातून भवसागरातून उद्धार कर. आणि राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. अर्थात भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले, हे सुमुखी, प्रभू श्रीरामाचे एकदा नाम घेणे म्हणजे विष्णूच्या सहस्रनामाचा उच्चार करण्यासारखे आहे. त्यामुळे मन मोहून टाकणाऱ्या रामाचे मी नेहमी ध्यान करतो. या श्लोकात राम या नामाचा सगळ्या विभक्ती आलेल्या आहेत. रामो राम प्रथमा, रामम द्वितीया, रामेण तृतीया, रामाय चतुर्थी, रामान्नास्ति रामात पंचमी, रामस्य षष्ठी,
रामे सप्तमी भो राम संबोधन. या श्लोकात र काराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणामध्ये हा श्लोक म्हटल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे किंवा जीभ जड असलेले होत नाही. वरील दोन्ही पद जर गर्भारपणात आईनं म्हटले तर होणारं मूल शुद्ध वाचा घेऊन जन्माला येते असे आपल्या संपूर्ण शरीराचे रक्षण करणारे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे. थोडक्यात आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. या आरोग्यरक्षक कवचाचीच फलश्रुती नीट पहा हं. पाताल भूतल व्योम चारिणच्छद्मचारिण न द्रष्टिमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभि. अर्थात पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकात संचार करणारे छद्मचारिण म्हणजे खोटे सोंग घेणारे असे राक्षस रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर व उचलून पण पाहू शकत नाहीत. छद्मचारिण हा शब्द पुन्हा वाचा. विज्ञान शिकत असताना काही आठवतंय? हा शब्द शिडोपिडियम आपण शिकलेला आहे. अमिबासारखे हे जीव शिडोपिडियम म्हणजे छदपाद म्हणून ओळखले जातात. थोडक्यात इथे राक्षस हे अलिफ लैलासारखे शिंग वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्म असे जीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत. आजवर आयुर्वेदिक डॉक्टरांना वैद्यकीय उपचार करत असताना अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला आहे. यामागील कारण शोधता शोधता ही गोष्ट लागली आहे. आज हा दुसरा भाग इथेच समाप्त होत आहे. आपणास भाग पहिला आणि दुसरा कसे वाटले? आपण आपला अभिप्राय जरूर लाईक करून कळवा. धन्यवाद.